आज आपण पाहणार आहोत भाग्यवंती देवीचे वागदरी ते दत्तरगी प्रवास. भाग्यवंती ही कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील अफजलपूर तालुक्यात बसलेली एक अत्यंत जागृत आणि शक्तिशाली देवी मानली जाते. ही देवी विजयनगर साम्राज्यातील राजांची कुलदेवी मानली जाते. असे मानले जाते की साम्राज्याच्या पदानंतरनं देवीने या ठिकाणी येऊन वास्तव केले. या देवीला स्थानिक लोक प्रेमाने भागम्मा म्हणूनही ओळखतात. हे मंदिर भीमा नदीच्या काठी वसलेले असून ते शक्ती उपासाचे मोठे केंद्र आहे. असे म्हटले जाते, देवीच्या दर्शनाने भक्तांचे भाग्य उजळते, म्हणून तिला भाग्यवंती असे नाव दिले. ही देवी मूळ अक्कलकोट तालुक्यातील वागदरी हे देवीचे मूळ गाव आहे. नंतर वागदरी येथे नदीद्वारे एका ओंडक्यावर बसून कर्नाटक येथील दत्तरगी या गावी येऊन थांबली. या ठिकाणी एका गावकऱ्याला नागाच्या स्वरूपात प्रसन्न झाली. देवीने त्याला बोलले, मला तुमच्या गावात जागा हवी आहे. मग त्याने गावकऱ्याला तेथे घेऊन आला, पण तेथे फक्त लाकडाचा ओंडका होता. मग गावकरी त्याला म्हटले, काही तर खोटं सांगू नकोस. कोण त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. तो तेथेच बसून राहिला. आपल्या मनातल्या मनात देवीला असं का केलं असेल असा विचार करत बसला. दुसऱ्या दिवशी परत गावकरी तेथे जमा झाले. मग देवी, तू आता आली नाही तर मी नदीमध्ये जीव देतो असं म्हणत तो नदीकडे जाऊ लागला. मग देवी सगळ्यांसमोर येऊन प्रकट झाली आणि दर्शन दिली. त्यानंतर गावकऱ्यांनी सर्वजण त्यांच्या शेतीमधील जागा देऊन एक मोठे मंदिर उभा केले. आजही देवी त्याच ओंडक्यावर विराजमान असून जागृत देवस्थान आहे आणि भक्त देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी करतात.